प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट प्रोव्हर्ब्स 19 वर्स 17. नीतिसूत्राचा 19वा अध्याय 17वे वचन आज आपण पाहणार आहोत. जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड परमेश्वर करेल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन हे खूप प्रिशियस आहे. बायबल काय सांगतं? बायबल सांगते की जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि आपल्या त्या सत्कृत्याची, त्या चांगल्या कृत्याची देव काय करतो तर फेड करतो. कोण करतो? तर देव स्वतः आपण केलेल्या त्या चांगल्या कृत्याची, कामाची फेड करतो. आणि देव जर आपण केलेल्या त्या कृत्याची, त्या कार्याची फेड करतो तर ती फेड कशी असेल ह्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. कारण देवाचं देणं हे आपल्या बुद्धी आणि विचारापेक्षा खूप पलीकडचं आहे. म्हणून आपल्याला दारिद्र्यावर दया करणं, त्यांना अन्न देणं, त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांची काय गरज आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सध्या आपण पाहत आहोत की खूप थंडीचे दिवस आहे. आपण घरात असून, चार भिंतीच्या आत असून सुद्धा आपल्याला थंडी जाणवत आहे. पण त्यांचं काय? जे लोक रोडवर राहतात, फुटपाथवर राहतात, त्यांच्याबरोबर त्यांची लहान लहान मुले सुद्धा त्या रोडवर राहतात, फुटपाथवर राहतात. आपल्याला त्या लोकांची काळजी घ्यायची आहे. त्यांची काय गरज आहे हे जाणून घ्यायचं आहे. आज होईल तेवढं आपल्याला त्या लोकांची मदत केली पाहिजे. त्यांची काय गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आज होईल तेवढं आपण ह्या थंडीच्या दिवसात त्यांची काळजी घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणारं बनवलं आहे, घेणारं नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं या लोकांना देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्ही त्यांना ब्लँकेट देऊ शकता, चादर देऊ शकता, स्वेटर देऊ शकता, मफलर देऊ शकता. त्यांच्याबरोबर त्यांची लहान लहान मुले सुद्धा असतात, त्यांना तुम्ही कानटोपी देऊ शकता, स्वेटर देऊ शकता. अशा प्रकारे ह्या थंडीच्या दिवसात आपण त्यांची काळजी घेऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो. आपण बायबलमध्ये पाहतो की ज्यावेळेस हिजकिया राजा आजारी पडला तेव्हा तो देवाला काय म्हणाला की हे देवा, मी तुझ्या पुढे सत्याने आणि नीतीने वागलो आहे. तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी केलं आहे, याचे तू स्मरण कर. तेव्हा देवाने त्याला बरं केलं आणि त्याचं आयुष्य 15 वर्ष अधिक वाढवलं. का वाढवलं? तर त्याने केलेल्या त्या सत्कृत्याची, चांगल्या कृत्याची, त्याने केलेल्या त्या चांगल्या कामाची देवाने स्मरण केलं. म्हणून होईल तेवढं या थंडीच्या दिवसात आपण ह्या गरीब लोकांची काळजी घेतली पाहिजे. कारण देवाचं वचन सांगते की जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि त्याच्या त्या सत्कृत्याची फेड परमेश्वर करेल. हालेलुया. म्हणून जेवढं होईल तेवढं ह्या थंडीच्या दिवसात आपण ह्या गरीब लोकांची काळजी घेतली पाहिजे. त्यांची काय गरज आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करू तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वरा, सुंदर असं गोड वचन प्रभू ईश्वरा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की देव बाप्पा, जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि त्याच्या त्या चांगल्या कृत्याची देव फेड करतो. खरंच प्रभू ईश्वरा, खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी तू त्यांना मदत कर, सहाय्यक कर प्रभू ईश्वरा. आणि तुझ्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तू त्यांना मदत कर, सहाय्यक कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करते प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वर आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझाचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, ओढत आहे प्रभू ईश्वरा. तुझ्या वचनाला क्लेम केलंय, तुझं वचन स्वतः डिक्लेअर केलंय, घोषित केलंय प्रभू ईश्वरा. तुझ्या वचनावर ज्यांनी विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांच्या शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. हो येशूराजा, माझा विश्वास आहे येशूराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.